नमस्कार सर्वांना, कविताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज बनवायची आहे वांग्याची भाजी, एकदम झणझणीत. त्यासाठी लागणार आहे आपल्याला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसूण. वांगे कापून घ्यायचे आणि ते पाण्यामध्ये टाकायचे, कारण ते काळे पडतात त्यासाठी. आणि इकडे कढईमध्ये तेल गरम करायला टाकायचं, तेल टाकायचं, जिरी मोहरी टाकून घ्यायची. त्यानंतर कढीपत्ता टाकायचा. ते झाल्यावरती आपल्याला कांदा टाकायचा आहे कापलेला. ते परतून घ्यायचं थोडंसं. त्यानंतर त्याला मी लसूण आणि कोथिंबीर थोडीशी वाटून घेतली. लसूण आणि कोथिंबीर वाटून त्याच्यामध्ये टाकायचं आणि ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. लसूण थोडंसं लालसर व्हायला पाहिजे, तसंच आपल्याला परतवायचं आहे. ते धुवून घेतलेलं वांगं धुवून घ्यायचं आहे आपल्याला. स्वच्छ धुवून घेऊन आपल्याला एकदम परतवत राहायचं थोडंसं. त्यानंतर टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो टाकून झाल्यावर त्याला थोडंसं अजून परतून घ्यायचं, थोडं तेल सुटेपर्यंत. 5 मिनटं लो फ्लेम करून त्याला परतून घ्यायचं व्यवस्थित. चांगलं परतवायचं. नंतर हळद टाकायचं आणि मॅगी मसाला टाकून घ्यायचा. त्यानंतर मस्त परतून घ्यायचं त्याला. माझ्या आईने दिलेला आहे काळा मसाला, एकदम झणझणीत. 2 चम्मच ते टाकलं मी, कारण माझ्या सासूबाई आलेत, त्यांना वांग्याची भाजी खूप आवडते, त्यांच्यासाठी मी बनवते. त्यानंतर आपल्याला धुवून घेतलेले वांगे त्याच्यामध्ये टाकायचे. चांगलं परतून घ्यायचं त्याला त्याच्यामध्ये टाकून वांगे. आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट, थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार. आणि शेंगदाण्याचं कूट करून घेतलं मी थोडंसं. तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर शेंगदाण्याची पूड टाकून द्यायची वरतून थोडीशी, 1-2 चम्मच. आणि त्याला व्यवस्थित बारीक गॅस करून फ्राय करून घ्यायचं. आणि थोडंसं झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं त्याला फ्राय करायचं. तसंच फ्राय करत राहायचं. चांगलं तेल सुटतं त्याला. त्यानंतर आपल्याला झाकण लावून ठेवायचं 5 मिनटं. मग त्याला कोथिंबीरने गार्निश करायचं. झाली मग आपली झणझणीत एकदम वांग्याची भाजी.